गृहमंत्री पंकज भोयर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। कसा आहे हा विषय कायद्याच्या चौकटीत बसून निकालात काढला तर बेस्ट आहे। याच्यातून आपण सर्वांनी बोध घेतला पाहिजे की भविष्यात तरी असं हे या ठिकाणी अशी घटना घडायला नको। त्याच्यामुळे ह्या गोष्टीचं राजकारण करण्यापेक्षा हा विषय सामंजस्याने घेऊन समजून भविष्यात असे प्रकार घडणार नाही याच्याकरता चिंतन त्या ठिकाणी झालं पाहिजे। तर मारहाणीच्या घटनेनंतर नेमकं काय घडलेलं होतं तेही पाहूया। विधान भवनामध्ये राडा ते मध्यरात्री राडा। विधान भवनातील राडानंतर ऋषिकेश टकले आणि नितीन देशमुखांचे जबाब नोंदवून घेतले। प्रत्यक्षदर्शी आणि उपस्थित पोलिसांची साक्ष नोंदवली गेली। मारहाणीच्या घटनेनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अहवाल मागवला। विधानसभा अध्यक्षांकडे रात्री 9 वाजता वस्तुस्थिती अहवाल सादरही झाला। नितीन देशमुखांना सोडून देण्याचे विधानसभा अध्यक्ष सचिवांचे आदेश होते असा दावाही आव्हाडांनी केला। पोलिसांनी नितीन देशमुखांना थांबवून ठेवलं असा दावा त्यानंतर आव्हाडांनी केला। कुणालाही सोडणार नसल्याची राहुल नार्वेकर यांच्याकडनं स्पष्टीकरण देण्यात आलेलं होतं। रात्री 12:30 वाजता पोलिसांचे देशमुखांना पुन्हा ताब्यात घेण्याचे प्रयत्न पाहायला मिळाले आणि त्यानंतर आव्हाडांनी याला विरोध केला। जितेंद्र आव्हाड पोलिसांच्या गाडीखाली यावेळेला शिरले होते।